मंडळी, कोथिंबिरीच्या वापरलेल्या देठापासून पुन्हा एकदा नव्याने कोथिंबीर तयार होते. हे तुम्हाला पटतंय का? हो, हे शक्य आहे. कसं ते या व्हिडिओमध्ये पहा. नमस्कार मंडळी, ग्रीन गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या किचनमध्ये अशी एक गोष्ट आहे जी नसेल तर तसा फारसा काही फरक पडत नाही, पण ती वापरल्याशिवाय स्वयंपाक केल्यासारखंच वाटत नाही, आणि ती म्हणजे कोथिंबीर. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे कोथिंबिरीचे दरसुद्धा खूप जास्त वाढतात. अशा वेळेला आपण बाजारातून आणलेल्या कोथिंबिरीपासून पुन्हा एकदा कोथिंबीर उगवली तर? हो, हे शक्य आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही बघा, मी बारीक पानांची कोथिंबिरीची एक जुडी बाजारातून आणली होती. तर तिचे आता साफ करून काड्या काढून बाजूला घ्यायच्या आहेत. कोथिंबीर साफ करत असताना तिचे मोठे मोठे पानं काढून घ्यायची, आणि जे बारीक नवीन फुटवे फुटले आहेत त्याला, म्हणजेच बारीक बारीक कोंब आलेत, ते अगदी त्या काड्यांना आपल्याला जितक्या काड्या लावायच्या आहेत त्या बाकीच्या काड्यांचे काढले तरी चालतील, पण ज्या काड्या लावायच्या आहेत त्यातल्या चांगल्या चांगल्या काड्या बाजूला काढून घ्या, आणि त्याच्यापासून आपण नवीन कोथिंबीर तयार करायची आहे. तर बघा, इथे मी वरचे मोठी मोठी पानं काढून घेते आहे, आणि खाली जी पानं आहेत नवीन फुटलेली, ती पानं आपण त्याला तशीच ठेवून द्यायची आहेत. या सगळ्या कोथिंबीरीतल्या चांगल्या चांगल्या काड्या बाजूला मी काढून घेत आहे. बाजारातून कोथिंबीर विकत आणत असताना बारीक पानांची आणि चांगल्या वासाची बघून कोथिंबीर घ्यायची. बारीक पानांची कोथिंबीर असेल तर ती गावठी कोथिंबीर असते, तिला वासही अगदी छान असतो. ही बघा, आता इथे आपण सगळ्या काड्या काढून घेऊयात. तर बघा, आता इथे एका ग्लासामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या कोथिंबीरीच्या काड्या काढून घेतल्या होत्या त्या सगळ्या काड्या त्या पाण्यामध्ये आपल्याला रात्रभर ठेवायच्या आहेत. तर बघा, इथे या कोथिंबीरीच्या काड्या अशा एकत्र करायच्या आहेत सगळ्या, आणि त्या काड्या त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत रात्रभर. आता या काड्या सगळ्या सुकल्यासारख्या दिसत आहेत तुम्हाला, पण पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्या अगदी ताठ होतील, आणि त्याचे जे पानं आहेत ती सुद्धा अगदी टवटवीत दिसतील तुम्हाला. तर बघा, इथे आपण या सगळ्या काड्या, याला आता थोडीशी मुळं दिसत आहेत. कोथिंबीरला शक्यतो जास्त मुळं येतच नाहीत, जे आहेत ते आता एवढी दिसत आहेत तर तेवढीच मुळं येतात. त्यामुळे पाण्यात ठेवल्यावर थोडीसा त्याला टवटवीतपणा येईल. अशा एक एक करून टाका, किंवा सगळ्या एकत्र जरी टाकल्या, पण शक्यतो त्याची मुळं बुडतील इतकंच त्याला पाण्यामध्ये आत सोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळी कोथिंबीर पाण्यामध्ये टाकून घेऊया. आता बघा, या ग्लासमधून तुम्हाला पाण्यात मुळं दिसत असतील, तर रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे याच्या मुळांना अजून थोडीशी बारीक नवीन मुळं सुटत आहेत. आता आपण दुसऱ्या दिवशी पाहूया. तर इथे बघा, दुसऱ्या दिवशी ती सगळे जे काड्या होत्या कोथिंबीरीच्या त्या एकदम ताठ झालेल्या आहेत, आणि पानंसुद्धा छान फुललेली आहेत. इथे पाण्याचा रंगसुद्धा बदलत गेलेला आहे. तर ग्लासमधलं पाणी बघा, हे एकदम पिवळ्या रंगाचं झालं आहे. काल आपण एकदम स्वच्छ पाणी ठेवलं होतं, रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळं त्या पाण्याचा रंग इथे बदलला आहे बघा. आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे ग्लासमधून, आणि इथे दुसरं नवीन पाणी घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी हे दुसरं पाणी चेंज केलेलं आहे ग्लासमधलं. हे आता स्वच्छ पाणी पुन्हा ग्लासमध्ये भरून ठेवलं आहे. तर त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या काड्या 2-3 तासांसाठी पुन्हा टाकून ठेवायच्या आहेत. तर बघा, इथे त्या काड्या सगळ्या मी पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्या काड्या सुकणार नाहीत. आता आपण त्या काड्या लावण्यासाठी माती तयार करायची आहे. तर इथे एका कुंडीमध्ये मी छान अशी माती घेतलेली आहे, मऊसर माती आहे, ज्याच्यामध्ये आम्ही नेहमीच गांडूळ खत टाकत असतो. त्यामुळे आमची माती नेहमी ओलसर आणि मऊ राहते. तर बघा, याच्यामध्ये छोटी छोटी गांडूळंसुद्धा आहेत. तर आता ह्या मातीमध्ये आपल्याला ह्या काड्या लावून घ्यायच्या आहेत. अशी एक एक काडी करून आपण त्याला बारीक बारीक मुळं दिसत आहेत बघा तुम्हाला. तर ह्या सगळ्या काड्या आपण आता कुंडीतल्या मातीमध्ये लावून घेणार आहोत. बारीकसं होल करायचं आहे. होल शक्यतो थोडं आतमध्ये बोटाने करून घ्या, कारण मग
त्याचं मूळ तुटणार नाही. आणि ह्या काड्या अशा त्याच्यामध्ये लावून घ्यायच्या. आता बघा असं बारीक होल करायचं आहे बोटाने आणि त्याच्या आतमध्ये दुसरी काडी पण लावून घ्यायची. असं एक एक करून आपण सगळ्या काड्या लावून घ्यायच्या आहेत. काड्या लावत असताना मातीमध्ये जास्त चिखल होणार नाही याची काळजी घ्या. कारण जर मातीमध्ये चिखल झाला तर त्याची ज्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्यांची मुळं सडून जातील आणि कोथिंबीर आपली उगवणार नाही. तर मातीमध्ये जास्त चिखल न होता माती छान मऊ फक्त ठेवा. तुम्हाला दिसतच असेल पाण्यात ठेवताना कोथिंबीरीची पानं अगदी बारीक होती आणि एक रात्र फक्त पाण्यात ठेवल्यावर तिची किती मोठी पानं झालेली आहेत. तर आता ही जमिनीत लावल्यानंतर आपण पुढे बघूया. आता बघा आपल्या सगळ्या कोथिंबीरीच्या काड्या लावून झालेल्या आहेत. आता पाण्यातून काढल्यामुळे एखादी काडी खाली झुकलेली आहे, कारण आपण आता जमिनीत नुकत्याच लावलेल्या आहेत. तर त्या थोड्याशा झुकल्यासारख्या दिसतील, पण त्याच्यामध्ये थोडंसं जीव आला की मग त्या अगदी ताठ उभ्या राहतील. तर बघा जमिनीत चांगल्या रुजल्या की त्या ताठ उभ्या राहणार आहेत. आणि त्या उभ्या राहण्यासाठी आता इथे स्प्रेच्या साहाय्याने आपण थोडं थोडं पाणी मारायचं आहे. जास्त पाणी मारायचं नाही आहे, फक्त पानांवरती पाणी मारून घ्यायचं आहे. कुंडीतील एक्स्ट्रा पाण्याचा निचरा होण्यासाठी कुंडीला नेहमी तळाशी एक होल मारायला हवं. आता दुसऱ्या दिवशीच तुमच्या लक्षात येईल की कोथिंबीरीची वाढ अगदी झपाट्याने होते. कुंडीत लावलेली कोथिंबीर आपण काल जी लावली होती त्याच्यात खूप बदल दिसतोय बघा. कोथिंबीरमध्ये ज्या काड्या लावल्या होत्या त्यांची खूप जास्त वाढ झाली आहे. म्हणजे 2-3 दिवसातच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर तयार होते. अगदी 4 ते 5 दिवसात आपल्याला वापरण्यायोग्य कोथिंबीर तयार होते. कोथिंबीर पुन्हा आपल्याला जेव्हा हवी तेव्हा आपण काढत असताना ज्याची लांब लांब पाने तयार झाली आहेत ती पाने कात्रीच्या साहाय्याने कापून घ्यायची आहेत. आणि बारीक पाने जी आहेत ती झाडाला तशीच ठेवायची, म्हणजे आपण जवळजवळ 15 दिवस ही कोथिंबीर वापरू शकतो. तर मंडळी इथे बघा आपली 5 दिवसात अगदी आपण बाजारातून जितकी कोथिंबीर आणली होती तेवढी कोथिंबीर पुन्हा तयार झालेली आहे. ज्या काड्या आपण कचऱ्यात फेकून देतो त्या काड्यांपासून आपल्याला 15 दिवस पुरेल इतकी कोथिंबीर तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी 5च दिवसात पुन्हा तयार झालेली आहे. आपण बाजारातून आणली तेवढी मोठी कोथिंबीर आपल्याला पुन्हा मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की कोथिंबीर आम्ही धने लावून पण उगवतो. हो, नक्कीच उगवू शकता, पण ती कोथिंबीर धने लावल्यानंतर ती कधी उगवेल? एकतर धने लवकर उगवत नाहीत आणि ते उगवले तरी मोठी कोथिंबीर होईल की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही, कारण कुंडीमध्ये त्याला पुरेसा सूर्यप्रकाश, पाणी मिळत नाही आणि त्यामुळे कोथिंबीरीची पुरेशी वाढही होत नाही. तर मंडळी तुम्हाला कोथिंबीरीच्या वापरलेल्या काड्यांपासून पुन्हा नवीन कोथिंबीर उगवण्याची ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.